ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर आपले व्हिडिओज मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्यासाठी मोठी चांगली बातमी घेऊन आले आहेत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि तुम्ही भाग्यवान ठराल. स्वामी भक्तांनो, लवकरच तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये लवकरच आनंद येणार आहे आणि तुमच्या कुटुंबावर जे येणारं संकट होतं ते आज टळणार आहे. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा, सगळं काही ठीक होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला संदेश देत आहेत. स्वामी म्हणत आहेत, प्रिय बाळांनो, तुझे जीवन जरी कठीण वाटत असेल तरी मी तुझ्या सोबत प्रत्येक क्षणी उभा आहे. तुझे दुःख आणि वेदना मला समजतात आणि तू एकटा नाहीस. जीवनातील आव्हानं ही केवळ तुझे सामर्थ्य आणि धैर्य वाढवण्यासाठी आहेत. प्रत्येक संकट एक नवा पाठ शिकवतो आणि तुझ्या आत्म्याला अधिक तेजस्वी बनवतो. हे कठीण प्रसंग तात्पुरते आहेत, त्यांना तुझ्या विश्वासाने आणि श्रद्धेने मात करता येईल. तू विचार करू शकतोस की हे संकट का माझ्यावर आले आहे, पण लक्षात ठेव, प्रत्येक अडथळा तुझ्या प्रवासाचा एक आवश्यक भाग आहे. मी तुला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी तयार आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या सोबत आहे. फक्त तू तुझा विश्वास आणि श्रद्धा कधी ढळू देऊ नकोस. माझ्या प्रेमात इतका डुबून जा की तुला कोणत्याही दुःखाची भीती वाटणार नाही. जे काही होत आहे ते तुझे भले करण्यासाठीच आहे. तुझ्या कर्माची फळं मिळायला वेळ लागू शकतो, पण ती नक्कीच येतील. तू संघर्ष करतोयस, पण हा संघर्ष तुझ्या आत्म्याला अधिक शुद्ध बनवतो. मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला ऐकतो आणि तुझी काळजी घेतो. तुझे स्वप्न पूर्ण होतील. फक्त धीर धर आणि विश्वास ठेव. मी आहे, मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. फक्त मला पुकारत राहा आणि तुला आवश्यक ते सर्व मी देईन. तू माझा प्रिय भक्त आहेस. मी तुझ्यावर नेहमीच कृपा करीन, एवढे बाळा लक्षात ठेव. आणि मित्रांनो, स्वामी समर्थांचे असे संदेश ऐकत राहण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी म्हणत आहेत, या जीवनामध्ये या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. त्या कोणत्या? तर कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री केली पाहिजे. आणि नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. म्हणून निवड ही आपली असते. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकाशी चांगले नातेसंबंध ठेवा. डोकं शांत असेल तर निर्णय चुकणार नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं कधी तुटणार नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडत असतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नाही. म्हणून आज फक्त तुम्ही जगून घ्या आणि नक्कीच उद्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. मित्रांनो, जीवनामध्ये जीभ हा खरा महत्वाचा अवयव आहे. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव आहे आणि तो आपण नक्कीच जपून वापरला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, थोडंसं तुम्ही मनातलं सुद्धा नक्कीच मांडलं पाहिजे. राग आल्यावर भांडायला ताकद लागत नाही, खरी ताकद लागते ती कितीही राग आला तरी शांत राहण्यासाठी. भांडणात वापरलेले शब्द हृदयातून निघतो, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्यातून निघतो, हो ना? मग खरं सांगायचं म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे. त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही असू शकतो. त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याचा स्वभाव असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणे त्याला त्याच्या माया पित्याने दिलेले संस्कार
हो की नाही? म्हणून आयुष्य हे तसे क्षणभंगूर आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येताच सुगंध मात्र ठेवून जातो. म्हणून तसेच आपले आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे विधात्याला ठाऊक नाही. मग गर्व कशाचा? या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही शोधा. म्हणजे चुकतंय कुठे ते नक्कीच तुम्हाला कळणार आहे. मित्रांनो, आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. म्हणून जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवसाची रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही. आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची? अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. पण या भयाने आपण ती वाट पेटती ठेवतो. पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आणि आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला असे आपण समजू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन मिळत नाही. तुमची आर्थिक श्रीमंती किती उंच असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे. हे कधी विसरू नका. निसर्ग सुद्धा कधीच उतत नाही आणि मातत नाही. अनेक फळांनी लगडलेले झाड सुद्धा वाकलेले असते. विनम्रता निसर्गाकडून आपल्याला नक्की शिकली पाहिजे. आणि स्वतःचा कर्मावर, प्रामाणिकपणावर आणि निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काहीच तुमच्याकडे उरणार नाही. त्यामुळे स्वामी समर्थांवर तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवायची आणि निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करायची आहे. प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही. कारण आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडत असते आणि आपल्यासोबत चांगलेच होत असते. म्हणून ज्याच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही. कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो आणि कायम त्यांना मदत करणार असतो. म्हणून बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे. धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येकाला आधार देत चला आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा आधार नक्कीच असेल. म्हणून घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं कधी वागू नका. घरातली माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधी तुम्ही जीवनामध्ये विसरू नका. म्हणून अंतःकरणातील देवपण जागे ठेवा. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतरंगातील देवपण. हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जात असतो. आणि समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. म्हणून शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आणि चरित्रालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि स्वतःवरचा विश्वास जेव्हा असेल तेव्हाच माणूस भरपूर काही गोष्टी या प्रकट करू शकतो. आणि कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्याच बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच. हे स्मरणात धरा. आपण जिवंत असू तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्वाचे असते.
एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचं ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात आणि त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल, वाईट वेळ निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख झोळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं. निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं, साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप येत असतात. त्यासाठी आपल्याला कष्ट हे करावे लागणार आहे. मित्रांनो, संगत ही जीवन बिघडवत असते आणि जीवन घडवत असते. म्हणून जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला. आपण ज्या सोबत राहतो त्याच्या विचारांचा, राहणीचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. म्हणून संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात. म्हणून तुमची संगत कशी आहे हे तुम्ही नक्कीच बघायला हवं. आणि यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात नक्कीच असली पाहिजे. तेव्हाच आपण जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवू शकू. म्हणून वेळ कितीही वाईट असू दे, संकट किती मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत, मग तुम्ही नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही, एवढं मात्र निश्चित. आणि ज्याच्या मनी श्री सद्गुरू विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती त्याची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील पूर्णपणे वजा. म्हणून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवतो हे खूप महत्वाचे आहे. परंतु आपले कार्य आणि कर्म असे असावे की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रार्थनांवर विश्वास ठेवण्यास प्रारंभ करतील आणि आपल्या प्रार्थना त्याप्रमाणे चांगल्याही असल्या पाहिजेत. म्हणून तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येते. पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पछूत यांचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतली नक्कीच करणार आहे हे मात्र निश्चित. आणि जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नको, दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाची चाव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ. घरट बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना सोसून बघ. जीवन मरण एक कोडं असतं, जाता जाता एवढं कोडं नक्की सोडून बघ. आणि स्वामी आपल्याला तेच सांगत आहेत. म्हणून आपण ते तसं वागायचंय आणि त्याप्रमाणे आपण करायचंय. म्हणून आपण जेवढे चांगले वागले आणि जेवढं लोकांचं भलं केलं किंवा कोणी त्रासमध्ये असेल त्याला मदत केली तर सर्व काही नीट होत असते. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, ते लक्षात घ्यावे. आणि प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक ते करत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत आणि चांगल्या गोष्टींबद्दलच तुम्ही विचार करायचा आहे एवढं मात्र निश्चित. आणि नित्य स्मरावे स्वामींना, दत्तरूप तो निरंकार, रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ, मित वाचतो असो सदा सुखी, व्यर्थ बोलेले तो होईल दुखी, समर्थ नामास रोज स्मरावे, माय बापास कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो एक वार, स्वामी नामात सुख ते अपरंपार, स्वामी नामात सुख ते अपरंपार. म्हणून मित्रांनो, ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी बघतो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठी संसाराच्या महापुरात उडी घेतली आहे आणि या पृथ्वीवर आलो आहोत. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत.
आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे आणि ते कर्म आपण चांगले केले तरच आपल्याला चांगले दिवस पण येणार आहेत. फक्त स्वामींच्यावर तुम्हाला फक्त मनापासून विश्वास ठेवायचा आहे. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सांभाळण्यास प्राधान्य द्या, कारण जेव्हा कठीण परिस्थिती येते तेव्हा आपले मन स्थिर राहणे आणि मनात आत्मविश्वास निर्माण होणे गरजेचे असते. आणि आत्मविश्वास जर मनात निर्माण झाला तर आपण सर्व काही साध्य करू शकतो. आणि यश मिळवण्यासाठी गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते. पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. आयुष्य हे एखाद्या शब्दकोड्यासारखे असते, कारण जसे शब्दकोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्येला तोंड देण्यासाठी त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतात. आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल इतकी ताकद लावून काम करा, कारण कोणतेही काम करायचे म्हणून करायचे ही सवय यामुळे नक्कीच बदलू शकते. आणि ती सवय बदलेलही. म्हणून निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा वापर करा, कारण मन हे मोह निर्माण करते. त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होऊन बसते. आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्यांची पात्रता लक्षात घ्या, कारण यातून योग्य व्यक्तीला त्यांच्या क्षमतेनुसार काम मिळेल आणि चांगले कामही पूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल. आणि ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. आणि तोच आपण नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रयत्न आपण केले तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीवर मात करू शकू. म्हणून सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला कधीही भासणार नाही. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्या सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. आणि जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही, तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि जे ठरवले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते आणि ते मिळतेही. म्हणून कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम अपूर्ण राहते आणि मग ते अशक्य वाटत असते. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट ही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी नक्कीच धावा घेतला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने ती गोष्ट केली सुद्धा पाहिजे. म्हणून आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्यही नक्कीच बदलू शकते आणि तुम्हालाही चांगले त्यातून रिझल्ट भेटू शकतात. म्हणून जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते हे न विसरता आपले जीवन जगा. तुम्हाला दुःखही सहन करता येईल आणि सर्व काही तुमच्यासाठी शक्य होईल. आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल. कारण प्रयत्न यश मिळवण्याचा पाया रचतात आणि यश आपल्याला नक्कीच मिळते. म्हणून अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदल घडणारच आहे, यावर फक्त विश्वास ठेवा. तो बदल जेव्हा घडेल तेव्हा आपल्याला सर्व काही कळणार आहे. म्हणून एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते आणि आपण त्यामुळे नक्कीच ऊर्जावान बनत असतो. आणि मित्रांनो, आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल आणि ज्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर येईलच. आणि जीवनात आपणास काय करायचे आहे हे ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः ठरवा, कारण सल्ला मोफत मिळू शकतो परंतु साथ मिळत नाही. आणि यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या, कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे आपल्याला समजत असते. आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा,
कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व करू शकते. आणि तुम्ही जर चांगले नेतृत्व घेतले आणि हाती घेतले तर तुमच्यामध्ये ती जिद्द निर्माण होते आणि ते साहस निर्माण होते. म्हणून वेळेला कधी कमी समजू नका, कारण वेळ असा न्याय देते की ते परमेश्वरालाही नतमस्तक व्हावेच लागते. आणि चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करणं, त्यातून समाजात योग्य बदल घडून येतील हे कधी सोडू नका. आणि एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. ते किती मेहनत करतात आणि त्यानुसार त्यांना रिझल्ट किती उशिरा मिळते, पण ते मेहनत कधी सोडत नाही. ते आपले प्रयत्न चिकाटीने चालू ठेवतात. आणि परिस्थिती कशी येऊ द्या मित्रांनो, त्या परिस्थितीत आपण काय भूमिका घेतो ना हे फार महत्वाचे आहे. आणि आपण कसा विचार करतो हे फार महत्वाचे आहे. कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका पूर्णपणे स्वीकारत असतो. आणि जीवनात अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा. कारण अडचणी येणारच आहेत, त्यामुळे त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आपल्यासाठी गरजेचे आहे. आणि कोणतीही गोष्ट सहजतेने कधी मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मनापासून जिद्दीने प्रयत्न करावेच लागतात. आणि निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न तुम्ही जीवनात करायला पाहिजे. कारण निष्ठावंत व्यक्तीला कधी अपयश येत नाही, भले उशिरा का होईना, पण यश त्याला नक्कीच मिळत असते. आणि मर्यादेत राहून काम केलं पाहिजे. पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मग मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करायला आपण शिकले पाहिजे. आणि चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. आणि त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान ठरू शकते. आणि अशक्य गोष्ट शक्य करण्याची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहिलं पाहिजे. कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग नक्कीच दाखवला आहे. आणि एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनांचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले स्वतःचे काम आहे. आणि संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा. कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. आणि समतोल राखून काम करण्यास महत्त्व दिले पाहिजे. कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण नक्कीच करू शकतो. आणि शिकवण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करा. कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो. आणि आपण जेवढे जास्त शिकू आणि शिकत राहू तेवढे जास्त अनुभव आपल्याला येत जातील. आणि जीवनातून आपल्याला भरपूर काही शिकायलाही मिळेल. म्हणून कधी कुणाला आयुष्यामध्ये कमी समजू नका. कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत पूर्णपणे घ्यावी लागत असते. आणि स्वावलंबी बना. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन तुम्हाला कधीच देणार नाही. आणि वाईट काळात जशाच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा. कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे न्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा नक्कीच दिला जाऊ शकतो. आणि एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो. त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि जे नाही त्याची खंत मनात अजिबात ठेवू नका. आणि जीवनात मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे. आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्वाचे आहे. कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करत असते. म्हणून जगताना स्वातंत्र्य निवडा. कारण स्वातंत्र्य हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत नक्कीच करू शकते. आणि स्पष्ट भूमिका घेण्यावर भर दिलं पाहिजे. कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही, तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास आपल्याला मदत करत असतो. म्हणून तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे. कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होत असते. आणि आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास पूर्णपणे ठेवत नाही. म्हणून समोर येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा. कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे एक उत्तम उदाहरण असते. आणि ते साहस आपण आपल्या मनामध्ये निर्माण केले पाहिजे, तेव्हाच आपण जीवनामध्ये काहीतरी नक्कीच मोठे करू शकू. आणि जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते. कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्बलतेचे निशाण असते आणि ते दुर्बलतेचे लक्षणही असू शकते. म्हणून आव्हानांचा स्वीकार करा.
त्यांना टाळण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावाच लागतो. म्हणून तुम्हाला या संकटांना लढायलाच लागेल आणि या जीवनासोबत लढायला लागेल, तेव्हा तुमचा विजय निश्चित होऊ शकतो. म्हणून जिथे आपली बाजू योग्य असेल ना, त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असले तरी माघार घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि सर्वांना बोलण्याचा अधिकार सुद्धा असतो. म्हणून पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होत असते ना, जेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे अतिउत्तम असते आणि जीवनात पर्याय निर्माण केलेच पाहिजे, कारण सर्वजण एका क्षेत्रात यशस्वी कधीच होऊ शकत नाही. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि हे लक्षात घेतल्यानंतर तुमची क्षमता तुम्ही वाढवली पाहिजे आणि तुम्ही नवीन क्षेत्र शोधले पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे नक्कीच चान्स मिळू शकतील आणि जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग स्वामी तुम्हाला नक्कीच देत असतात. तुम्ही फक्त घेण्याची भावना ठेवली तर स्वामी तुमच्याकडून फक्त घेतीलच. म्हणून संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल, कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही तेवढाच खंबीरपणे उभा असतो आणि परमेश्वरही त्यांना मदत करत असतो. म्हणून तुम्ही गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण तुम्ही घेतले पाहिजे आणि पुढे वाटचाल करत राहिली पाहिजे, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आपल्यासाठी आवश्यक आहे आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच वाचली पाहिजे, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान आणि चांगली असू शकते. आणि वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व दिले पाहिजे, कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्याचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस कधीच आपल्याला येणार नाही. आणि एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य नक्कीच दिले जाते आणि त्या व्यक्तींना पुढे नक्कीच पाठवले जाते. त्यासाठी तुम्ही जेवढं जास्त नवीन काम कराल आणि नवीन गोष्टींना अवलंबाल तेवढे जास्त तुम्हाला जीवनामध्ये पुढे चान्सेस भेटत जातील. आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीच मिळू शकत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या, कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होऊ शकतो आणि तो मार्ग आपल्याला चांगल्या रस्त्याला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा जर असला ना, तर तुम्ही तितक्याच ताकदीने लढायला शिकलं पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये टिकून राहाल आणि त्याच्यामध्ये सर्वस्वी तुम्ही देऊ शकाल. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळेत करण्यास मदत पूर्णपणे करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात जर आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष कधीच करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्याशी तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही. आणि तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या, तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते. आणि कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि तो संघर्ष आपण केला तर नक्कीच आपल्याला यश स्वामी देणार असतात. म्हणून स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवा आणि तुम्ही कामाला लागा. बघा, तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि निस्वार्थपणे स्वामींची भक्ती करा आणि नामस्मरण करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. म्हणून जीवन जगत असताना आपल्या समोर काय आव्हान येतात ते आपल्याला बघून जीवन चांगल्या प्रकारे जगावं लागतं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला जीवन जगण्यासमोर आपल्या समोरील आव्हानांना तोंड देऊनच आपल्याला पुढे जावं लागतं, तरच आपल्याला सुख प्राप्त होत असतं. मग ते कसं? तर आयुष्यातील खरे आव्हान हे पाहिजे ती गोष्ट मिळवण्यात नसते, तर ती मिळवलेली गोष्ट सतत कायमस्वरूपी हवी असण्यास असते. खूप लोक आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्यात किंवा साध्य करण्यात यशस्वी होतात,
पण थोड्याच दिवसात त्यांची त्यातील सार्वस्त्य निघून जाते आणि ते जे काही मिळवतात ते त्यांना पुरेसे वाटत नाही आणि त्यांना सतत काहीतरी कमतरता भासते. ते कधी स्वतःवर खुश नसतात, त्यांच्या नातेसंबंधावर खुश नसतात, त्यांच्या प्रकृतीवर खुश नसतात आणि त्यांच्या कामावर तर कधीच खुश नसतात. मग त्यांची मनशांती ढळण्याचे नेहमीच काहीतरी कारण असते. आणि या पार्श्वभूमीवर असे काही समाधानी लोक आहेत की आपण कोण आहोत, आपण काय करतो, आपल्याजवळ किती आहे याची ते फिकीर करत नाही. त्यांना तर ते पण कळत नाही की आले ते त्यापेक्षा जास्त आपण कसे मिळवू शकतो. आणि त्यांच्या हृदयाचे दरवाजे खुले असतात, पण तरी त्यांची स्वप्ने सत्यात कधी उतरू शकत नाही. अशी माणसे काही प्रयत्न करत नाही असे नाही, पण इतरांना एवढे कसे मिळते याबद्दल त्यांना नेहमीच आश्चर्य वाटते आणि ते सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आणि अनेक लोकांचे वर्गीकरण या दोन लोकांच्या प्रवृत्ती असलेल्या लोकांमध्ये कुठेतरी होत असते. म्हणून वैयक्तिक यश हा एक विचार आहे आणि एक अशी जागा आहे की येथून तुम्हाला काय पाहिजे ते मिळवता येते आणि जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल तुमची आसक्ती कायम राहते. म्हणून वैयक्तिक यशाचे मापदंड हे तुम्ही कोण आहात, तुमच्या मालकीचे काय आहे किंवा तुम्ही काय साध्य केले आहे यावर अवलंबून नसतात. तर उलट पक्षी वैयक्तिक यश हे तुम्हाला स्वतःबद्दल वाटणारा आदर, तुम्ही काय केले व तुमच्याकडे जे आहे याबद्दल तुम्हाला होणारा आनंद यावर अवलंबून असते. स्वामी तुम्हाला उपदेश करत आहेत, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझं प्रत्येक संकटात संरक्षण करणार आहे. फक्त माझं नामस्मरण कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. बाळा प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढण्यासाठी मी तत्पर आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करण्यासाठीही मी तत्पर आहे. तू माझा आणि मी तुझा आहे. फक्त बाळा मला हृदयाशी लावून माझ्यावर विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे समर्था तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात अगदी एकत्र केला आहे. आता सुख आले ना तरी श्री स्वामी समर्थ आणि मला दुःख आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. संकट आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, तू माझा आई आहेस आणि तू माझा पिता आहेस. मला मार्गदर्शन दे आणि प्रेरणा नक्कीच दे आणि स्वामींचरणी मला थोडी जागा दे. एवढीच प्रार्थना स्वामींकडे करतो. आणि स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी भक्तांनो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व मनोकामना, तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होत आणि स्वामी तुम्हाला सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवत. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी कृपा सतत होत नसते, स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहोत आणि ती कृपा आपल्यापर्यंत, आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक प्रयत्न आणि कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाची, विश्वासाची आणि आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाते जोडायचे आहे. आणि एवढे तुम्हाला नक्कीच मात्र करायचे आहे. आयुष्यात इतरांच्या यशावर कधीच जळू नका आणि इतरांसारखं बनण्याचा प्रयत्नही कधी करू नका. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे ठरत असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय नक्कीच तुम्ही मनात ठेवा. आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सापडेल. आणि स्वामी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच तिथे बसलेले आहेत. स्वामी भक्तांनो, आत्मा स्थिर ठेवायचा असेल ना तर हृदयात परमात्मा असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं आत्मा स्थिर असतो आणि मन शांत असतं. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात, म्हणून यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा
आणि मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा. स्वामी भक्तांनो, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतंच, त्याच प्रकारे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि स्वामींची प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि स्वामी ते नक्कीच बघत असतात. नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे. नामात चूक होतच नाही, त्याचे फळ मिळतच शेवटी. आणि शेवटचे साधायचे असेल तर मग नंतर अंतकाळी नाम साधायचे आणि नक्कीच ते आपल्याला फळ मिळते. कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये आणि आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर नामाने ते टिकेल एवढं मात्र निश्चित आहे. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून तुम्ही कधीही म्हणू नका की मी केले, मी करतो आणि मी करणार आहे. असं कधीही करू नका. देवाच्या कृपेने होत आहे, देवाच्या कृपेने होणार आहे आणि देवाच्या कृपेने मला सर्व काही मिळणार आहे हे नक्कीच तुम्ही मागा. स्वामी भक्तांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि अतिसुंदर बनवत असतात. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे आणि तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या. अशी स्वामी महाराजांच्या चरणी नक्कीच तुम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि स्वामी महाराजांकडे मागितले पाहिजे. ते तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील. खूप मोठे व्हा, अवघड आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका आणि त्यांना पूर्णपणे लक्षात ठेवा आणि त्यांचे उपकार कधी विसरू नका. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कुणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आपण स्वामींजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. हे नक्कीच तुम्हाला वाटलं पाहिजे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे आपले स्वामी समर्थ आहेत आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे सुद्धा स्वामी समर्थ आहेत. आणि जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी समर्थ आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता आपले स्वामी आहेत. म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका आणि कमीही होऊ देऊ नका. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का ते विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख कधी मिळणार नाही आणि ते तुम्ही मिळवू शकणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल ना तो संस्कार असेल, आणि पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लेपटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीच तुमच्या सोबत असेल असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. एवढं मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. नामस्मरण करताना बाळा तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे.
तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून नामामध्ये भरपूर काही शक्ती आहे आणि ती ओळखून तुम्ही नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. वेळ कितीही वाईट असू दे, संकट किती मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही, एवढं वचन आम्ही तुम्हाला देतो. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भयवतिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हेही कधी विसरू नकोस. आणि हे पूर्णपणे लक्षात ठेव. ऐक अनुभव, गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. मग म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं. म्हणून अशक्य ही शक्य स्वामी करतील आणि स्वामींवर विश्वास ठेवा, एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. जीवनात संकटे येतील जातील, पण कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल आणि ते यश तुम्हाला मिळवून देणारे आपले स्वामी समर्थ असतील. त्यांच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते आणि यावेच लागणार आहे. एक लक्षात घ्या, काल पण, आज पण आणि उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते असतं बालपण, आणि ते आपण टिकून ठेवलं पाहिजे. आणि लहान मूल जसं निरागसपणे आणि अगदी सोजळवन मनाने आणि अगदी निर्मळ मनाने खेळत असतं आणि इकडे तिकडे बागडत असतं आणि अगदी निर्मळ मनाने कोणत्याही गोष्टी करत असतं, आपल्याला त्याचं भौतिक कौतुक वाटतं, तसंच आपण निर्मळ मनाने आणि लहान बाळाच्या प्रमाणे आपण देवाची भक्ती केली तर ते देवापर्यंत लवकर पोहोचते, कारण आपण ती मनाने करत असतो आणि निस्वार्थ वृत्तीने करत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही, एवढं लक्षात ठेवा. मग स्वामी आपल्याला सोबत आहेत. फक्त आपल्याला भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशीच नाही तर सदैव तुमच्या बरोबर आहे. फक्त आतुरतेने स्वामींना आपल्याला हाक द्यायची आहे. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. आणि कुठेही फक्त एकच मंत्र म्हणा, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आयुष्याचे 5 नियम तुम्ही अगदी मनापासून लक्षात ठेवायला हवे. एक म्हणजे स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. सतत आनंदी राहा आणि मजेत राहा. हे 5 नियम लक्षात ठेवा आणि याप्रमाणे जगा. आणि अगदी मनमोकळेपणाने आपलं जीवन तुम्ही व्यतीत केलं पाहिजे आणि कोणाचंही टेन्शन नाही घेतलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या, जे होणार आहे ते कोणी चुकू शकणार नाही. स्वामी सर्व काही नीट करतील, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही, एवढा विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवला पाहिजे. ध्यानी मणी स्वप्नी जये जो सदैव स्वामीशी, स्वामी समर्थ उभे राहती नित्य त्याच्या पाठीशी. आणि म्हणूनच तुमच्या ध्यानीमणी जर स्वामींचं नाव असलं तर नक्की शेवटपर्यंत स्वामी तुमच्यापर्यंत आणि तुमच्या सोबत उभे असतील, एवढे मात्र निश्चित आहे. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील आणि पायात पाय घालून पडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं स्वामी वचन देत आहेत. निघून दे मनातले भय, असा दिन उजळू दे, निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळवू दे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात दुःख किती असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे, यालाच आयुष्य म्हणतात. नाहीतर मग तुम्ही पूर्णपणे दुःखी होऊन जाता, मग त्या गोष्टीला काही अर्थ उरत नसतो. स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा, म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणींतून मुक्त नक्कीच करतील. आणि विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपवा, म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील. आणि हे ब्रीदवाक्य सिद्ध वाक्य नेहमी स्मरणात असू द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे
आणि वाक्य वाचल्यावरच एवढी हिंमत येते की विचारू नका. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असे आपण गुणगान आपल्या मनामध्ये गुंगत राहिले पाहिजे आणि सतत म्हणत राहिले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. म्हणून कोण सुखी आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल तर ते माणूस देवाचा जप करत आहे का? मग तू कोणताही देव असो, फक्त आपण जप आणि नामस्मरण केले पाहिजे. ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे ना, तेच तुमचा आता ध्यास घेतील. आणि जे तुम्हाला कडवे बोलले होते ना आणि वाकडे बोलले होते ना, तेच तुमच्या आता गोडवे नक्कीच गातील. कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जे निंदा करत होते ना, तेच तुमची आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच तुम्हाला येतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींचे बोट धरून ठेवा आणि स्वामींसोबत चला. स्वामी लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे लक्षात राहू द्या, दुसऱ्यांचं सुख हसून बघितलं की आपलं दुःख देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो एवढं मात्र निश्चित आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही हे निश्चित आहे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही. कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तुमचं सर्व काही बघत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असे काही नसते. रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो. आणि मग दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणुसकीच मरते. एवढं लक्षात घ्या. म्हणून माणूस व्हायला शिका आणि माणुसकी जपायला नक्की शिका. ब्रह्मांड नायक स्वामी आपल्या पाठीशी आहेत ही अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल. चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात. मग ते वयाने लहान असोत वा मोठे, ते नेहमीच तुमच्या पाठीशी उभे असतात आणि ते तुम्हाला सांगत असतात की बाबा, नक्कीच आपण चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने आणि वर्तमानात जगले पाहिजे एवढे निश्चितच ध्यानात ठेवा. रानात तण आणि मनात जर तुमच्या ताण कधीच ठेवू नये. आणि रानातले तण पिकाचा नाश करून टाकते आणि मनातला ताण जो असतो ना, तो जगण्याचा सर्वनाश करून टाकतो एवढं मात्र निश्चित आहे. आणि टेन्शन कधीच तुम्ही घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचंही नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळची गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन ते बसतात. आणि ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही कोण हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होऊन जाईल. रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आणि येणारे दिवस आनंदाने नक्कीच जगणार आहे. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते आणि ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशांच्या अडचणींची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच असतं. नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते कधी सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टांबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल. पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात आणि त्या देव ऐकून घेत असतो. मग तुम्ही देवाला ते सांगत चला. देव सर्वांचं भलं नक्कीच करत असतो. एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित नक्कीच करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले
की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो, परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य हे असून नसल्यासारखं असतं. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्या दूर निघून जात असतं. आणि त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा, कारण शरीराचा सौंदर्याला काळाची सीमा आहे. मनाचं सौंदर्याची गुणगान तर मृत्यूनंतरही केले जाते, एवढे मात्र निश्चित आहे. हसणं विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि कायम हसत राहा, एवढं मात्र निश्चित आहे. 7. आता काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपण कोणीतरी आहे ही आपुलकी भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल आणि अगदी स्वच्छ मनाने तुम्ही जगू शकाल. आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणंही साहजिकच आहे म्हणा, पण आपलं वास्तवही विसरायला नको. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं, वास्तविक आयुष्यात नाही. मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून द्यावं लागतं. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं. आणि शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल आणि साथ नाही म्हणून वास्तवात जगणं कधीही चांगलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओळख तो आवाज, ओळख ती खूण. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर, देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि जाईल कानात सांगून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगून जातील. म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून मनापासून याचे उच्चार करा आणि याचं मनन करा. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते. असं तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळं कर्म करत असताना अगदी चांगली कर्म करा आणि चांगली कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल. माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते. म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका. नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो. एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून कधीही जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधी पैशाच्या मागे जास्त धावू नका. पैसे असून साधं राहिलं तर लोक बिघारडा म्हणतात. पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात. तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात.
तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही असं म्हणतात. नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात. आपलं आपण काम करायचं. याचाच अर्थ असा की एकावे जणाचे आणि करावे मनाचे. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं. हसत हसत की मग रडत रडत हे तुमच्यावर पूर्णपणे निर्भर असतं. आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही. आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणार आहे हेही तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे. चांगलेच होणार आहे आणि हे गृहीत धरून चला. बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे. प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. एवढं लक्षात घ्या. म्हणून त्या व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे की या जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि आपण माणूस जपत आहोत की नाही. मग तुम्ही माणसात याल आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल. आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता, पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. कितीही धन कमवा पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर तो निर्धनच समजावा. हे एवढे लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुमचे जेवढे असं तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही विजय मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही. एवढं लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्याला चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काल संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर माणसं आहेत. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा TV सेट असो की मेकअप सेट असो, परंतु जर एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट नसेल ना तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा आणि नक्कीच देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्माची कर्म पूर्णपणे पार पाडा. लोक काय म्हणतील हा विचार करत बसणाऱ्या प्रत्येकासाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समाज ती काही काळ चघळतोच, पण तेही किती काळ. मग च्युइंगमवरचं साखरेचं आवरण संपेपर्यंत जिभेला रबर लागलं की समाजाचा इंटरेस्ट संपतो. तेवढी कळ सोसायचा आणि रबरचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागं सरकतो. म्हणूनच औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला आला पाहिजे आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. सामर्थ्य मिळवायचंय ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला तर देव होते. आपण तर माणसं आहोत.
मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमुटाने आपण जीवन जगले पाहिजे आणि चांगले जीवन अजून कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्त गरज असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढी जास्त तुम्ही माणसं जपली तेवढे जास्त तुम्हाला माणसं हे कामात येत असतात. फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखूनच तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचंय ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल, वाईट वेळ निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली की सर्व सुख जुळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला ना की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआप बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्ही जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ते नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. एवढं लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली ना तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने आणि सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपला कसलाही कंचक नको किंवा कसलाही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकचित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावरून जायचं आहे. म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. या मृत्यूविषयी मी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कधी कोणी माझ्याबरोबर चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्याबरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे ते आणि मी उगाचच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधी तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि तेच समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतं. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असतात. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते बरं. पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांची आणि किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. एवढे मात्र निश्चित आहे. एक विचार तुमच्यासमोर मांडतो ते बघा. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं
दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटत असतं. म्हणून हा फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. स्वभावाला औषध असतं, पण ते रोज घ्यायचं असतं. अधिरातला सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनातलं संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावरनं काढता समोरच्याला नक्कीच आपण समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पडत असतं. म्हणून समजणे आणि समजवणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरकाल टिकणारं असतं. मग कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधीच जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखोटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. बोल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. एवढे मात्र निश्चित आहे. वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना. आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं हो. माणुसकीचं जीणं, सगळ्यांच्याच दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाच्याच आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेनं मात करणं, तत्व माझी माझी न करता पंचतत्वांना आठवणं, किती जगलास राजा तरी सोपं नाही देहाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा नेरदेह प्राप्त होणं आणि देह गणपतीचं तो मातीचा, त्याचं अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं पण कठीण आहे माणूस होणं. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि प्रकृती तुम्हाला अगदी चांगली दिसू लागेल. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा. आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या औदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा बरं. आणि औद्देश्यानं कमी कसं होणार. अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं. भांड रिकामं हवं तरच तो भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो असला तो अमृत प्यायला
आणि हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्वाचं आहे. कबीर ह्यालाच सहज योग असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. निवड आपलीच आहे. कुणा वाचून कुणाचे काही चढत नाही. जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं अजिबात तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोपी कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन असं म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे. तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.